पुणे शहरातील कुख्यात गुंडांना या ठिकाणी हजर राहण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं। जंगला सातपुते तसंच बंडू आंदेकर टोळी यांना देखील या ठिकाणी पोलिसांनी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती। गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ यांची देखील या ठिकाणी हजेरी होती। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही धडक कारवाई या ठिकाणी केलेली आहे। कुख्यात गुंडांची पहिल्यांदाच पुण्यामध्ये अशा प्रकारे परेड काढण्यात आली। थेट पुन्हा एकदा जाऊयात। दिवंगत आईपीएस आहेत अशोक कामते त्यांचं सोलापूरमधलं एक मोठं वाक्य आहे, इस शहर का सबसे बड़ा गुंडा पुलिस है। तशी परिस्थिती आपण इथे पाहतोय। सगळे भूल झोपडपट्ट्यांना पुण्यात सगळ्यात कुख्यात गुन्हेगार हे सगळे गुन्हेगार अगदी रांगेत उभे केलेले आहेत। शहरामध्ये सतीश धोका मारून किंवा त्याला समज देते आणि पाहू शकता। खरं तर आपण पाहतोय की या ठिकाणी पोलीस आयुक्त डीसीपी जे आहेत अमोल झेंडे यांच्याकडून या ठिकाणी गुन्हेगारांची ओळख जी आहे ती पटवली जाते। जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांची खरं तर नोंद जी आहे ती केली जाते आणि त्यांना सूचना ज्या आहेत त्या खरं तर पोलीस अधिकाऱ्यांकडून दिल्या जात आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्यासोबत बोलतायत, तर ते काय बोलतायत ते आपल्याला ऐकायचंय, तर थोडासा तो ऑडिओ तिथला ठेवाल। समज दिली जाते। इन्स्टा रील्स तुम्ही तुमच्या पोरांनी अजिबात टाकायच्या नाही ना। तुम्ही टाकता बाकी सगळे कामाला तुमचे बाकीचे फॉलोअर वाढणार, हे वाढणार, तुम्ही मग ते काहीतरी करणार, ते काहीतरी उद्योग करणार। साधारण सगळ्यांना सांगून ठेवायचं नको तुमच्या फॉलोअरनी काय केला, काय गुन्हा केला तर तुला घेऊन टाकणार, समजलं ना। अजिबात चालणार नाही अशा प्रकारे प्रथमच एखाद्या शहराच्या सर्व साहेब बोलणार आहे तुमच्याशी। आणि सगळ्यांना तुम्हाला साहेब बोलणार, साहेब तुमच्याशी बोलणार। तिकडे पहिला गुन्हा लास्ट लेटेस्ट गुन्हा कुठला लास्ट नंतर एक सुद्धा नाही का गुन्हा? माझा काय कामधंदा करतो तू? सगळे गाडी लावतो काय सगळे कामधंदे आणि एकाही विरुद्ध गुन्हा नाही काय? सगळे खोटे गुन्हे टाकलेत आमचे। चलो पोलीस रायझिंग वालेच ना मर्डर मधले पण सर सिंगल मोठ्याने सांग हेमंत काय केलं 324 चला पलीकडे चला रायझिंग टिपू कुठे टिपू टिपू इथे टिपायला मी मगाशी सांगितलं, म्हटलं तू माझ्या तावडीत सापडणार सगळे शोध आहे सगळे जेवढे काय काढून टाक बरं का टिप्या बोला सगळे नाही पुण्याच्या इकडे कोथरूड कॉन्ट्रॅक्टमध्ये राहिला आणि तुला वाटलं मी बाहेर आलोय सोडून दे विषय सोडायचा। ऑलरेडी तक्रारी यायला लागलेल्या आहेत तुझ्या तुझं काय चाललंय? तिकडे सर तिकडे तू इकडे 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 काय चाललं तुझं आता? काय करत होता? काय करत होता? मग कानातलं बिनातलं काढून टाक आणि जर का रील बिल तुझं हे तुझ्यावरती सर्वेलन्स आहे टिप्या, कोणासोबत आहे? तुझ्यावरती लक्ष आहे, लक्षात राहू सांभाळून राहा। कुठली हे आपले याच्यातले ना खडावस काका मिठाईच्या दुकानात मिठाईच्या दुकानात
त्याचा काय लेटेस्ट गुन्हा आहे? 2009 शेवटचा कोर्टात पण जाते अजिबात काय? कोर्टात जाणार कोण आहे? सगळ्या सुटल्या 2009 मध्ये होती, त्याच्यानंतर एजन्सी पण नाही. काय भांडणं बिंडणं काय का? नाही आम्हाला भांडण लागलं का नाही? 11 वर्ष झाले काही केस नाही काम धंदे रील्स वील्स काय करायचे नाही. नाही काय नाही सर समझा क्या? तू ज़्यादा उधर उछलते ध्यान में रख जरा, सीधा रहने का. काय बोलून मतीन गँग मतीन सय्यदची का? काय मतीन सय्यद. लास्ट ऑफेन्स काय आहे? मोकाच किती मोकामध्ये जामीन झाला त्याला. बाद में कुछ किया है क्या तेरे को मौके के बाद में? केला नाही काहीतरी ना? नाही सूरज ठोंबरे आता तो जेलमध्ये आहे आणि बाकीचे ते रायझिंग मोकामध्ये जेल. नाही हा मेन तर रायझिंग आहे म्हणले. मेन तुम्हाला सांगायला पहिले लक्षात ठेव. रील्स बिल्स मागाशी सांगितलेलं आहे ना, बिलकुल काय टाकायचं रील्स बिल्स काय. आम्ही भाई आणि आम्ही नाना पेटची कंपनी, आमची कंपनी, ए कंपनी आणि बी कंपनी असलं काय टाकायचं लक्षात ठेव. खरं तर आपण पाहतोय की या ठिकाणी आता पोलीस आयुक्तांनी ज्या सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार आपण पाहतोय की क्राईमचे जे डीसीपी आहेत अमोल झेंडे यांच्याकडून सगळ्या गुन्हेगारांची ओळख जी आहे ती पटवण्यात आली. सध्याचे गुन्हेगार काय नेमकं करतायत याची माहिती जी आहे ती घेण्यात आली आणि यापुढे कोणताही गुन्हा होणार नाही याची तंबी जी आहे ती खरं तर पोलिसांकडून देण्यात येते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावरती जे मुख्याची कारवाई असेल किंवा इतर गुन्हे जे त्यांच्यावरती दाखल आहेत या सगळ्या गुन्ह्यांची माहिती जी आहे ती पोलिसांकडून आता घेतली गेली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापुढच्या काळामध्ये कोणताही गुन्हा होणार नाही अशी सुद्धा कबुली जी आहे ती खरं तर आपल्याला गुन्हेगार देताना पाहायला मिळतात. मात्र गुन्हेगारांवरती आतापर्यंत जी कारवाई झालेली होती किंवा पुढचे जे गुन्हे आहेत ते टळावेत या दृष्टीने खरं तर पोलिसांनी खाक्या आतापासून दाखवायला सुरुवात केलेली आहे. नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची खरं तर ही धडक कारवाई म्हणता येईल की जवळपास 200 ते 300 सराईत गुन्हेगार जे आहेत त्यांना खरं तर पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देऊन आज एकत्र करायला लावली आणि त्यांची ओळख परेड जी आहे ती पोलीस आयुक्तालयामध्ये घेण्यात आली. निखिला. नक्कीच प्रदीप, आणि आपण या ठिकाणी पाहतोय की पुणे पोलिसांनी गुन्हेगारांची परेड या ठिकाणी घेतलेली आहे. नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची ही धडक कारवाई. त्याचबरोबर गुंडांना समज देण्यात आलेली आहे, तुमच्यावर नजर आहे असा दम त्यांना भरण्यात आलेला आहे आणि रील्स करायचे नाही तशा सूचना देखील त्यांना देण्यात आल्या आहेत. प्रदीप. अगदी बरोबर आहे. खरं तर आता सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो गुन्हेगारांकडून केला जातो. म्हणजे दोन टोळ्यांमधलं ज्यावेळेस खरं तर गुन्हेगारी पार्श्वभूमीवरती असते त्यावेळेस एका टोळीतल्या सदस्यांकडून रील जो आहे तो बनवला जातो किंवा हातामध्ये कोयते घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो गुन्हेगारांकडून केला जातो. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर जो आहे तो दहशत निर्माण करण्यासाठी होऊ नये याची खबरदारी म्हणून आणि त्यांना तंबी म्हणून पोलिसांकडून खरं तर सूचना देण्यात येत आहेत की रील्स बनवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो गुन्हेगारांनी करू नये. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांकडून सुद्धा आता समज देताना सांगण्यात आलेलं आहे की रील्स बनवू नका, त्याचबरोबर दहशत निर्माण होईल अशा पद्धतीचं कोणतंही कृत्य जे आहे ते गुन्हेगारांनी करू नये. त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल होते त्याची सगळी माहिती खरं तर आता घेतलेली आहे. सध्या गुन्हेगार जे जामिनावरती बाहेर आहेत ते सध्या नेमकं काय करतायत याची सुद्धा माहिती जी आहे ती पोलिसांकडून घेण्यात आली आणि खरं तर भविष्याच्या दृष्टीनं या सगळ्या गुन्हेगारांना आज सूचना ज्या आहेत ते पोलिसांकडून देण्यात आलेल्या आहेत. आणि 2 मिनिटं जरा 5 मिनिटात आम्हाला जरा सूचना देऊ आमच्या. आपण पाहतोय की आता पोलीस अधिकारी सूचना देतात. आपण थेट त्यांच्याकडे जाऊ. भरून घेतले का सगळ्यांचे डोजियर? सगळ्यांचे भरले? तुम्हाला समजलं का? काय वेळ समजलं का तुम्हाला? काय समजलं? समजलं का? मार नाही समजलं का? बाकी कोण आहे? पोटे समजलं का? कुठलाही इथून पुढे गुन्हा करायचा नाही. पहिली इन्स्ट्रक्शन सीपी सरांचा क्लिअर कट तुम्हाला मेसेज आहे, अजेंडा आहे. समजलं? त्याचबरोबर कुठल्याही गुन्ह्याला तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याच्यात सहभागी व्हायचा नाही. त्याचबरोबर तुम्ही काय हे गुन्हेगारांचं उदात्तीकरण करणारे जे काही व्हिडिओ बनवता आणि रील्सला टाकता, इन्स्टाला टाकता, व्हॉट्सअपला टाकता, स्टेटस ठेवता ते तुम्ही ठेवायचे नाहीत. आणि त्याचबरोबर तुमचे कुठलेही गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओ हे अजिबात शेअर नाही झाले पाहिजेत. जर ह्या गोष्टी बेकायदेशीर झाल्या तर त्याला तुमच्यावरती 107 CRPC 110 आहे, तुमच्यावरती तडीपारी आहे, MPD आहे. वेळ प्रसंगी जर तुम्ही तसा गुन्हा केला तुमच्यावरती मोक्काप्रमाणे पण कायदेशीर कारवाई होईल. त्यामुळे मला वाटतंय फार शॉर्ट मध्ये या सूचना आहेत आणि तुम्हाला त्या समजले असतील. समजले सगळ्यांना? हातवरती करा, हातवरती करा. का समजलंय का? नाही समजलं कोणाला?
ज्याला नाही समजलं त्याने हातवरती करा. त्याच्यामुळे हे परत सूचना ह्या लास्टच दिल्या जातील, आता परत सूचना दिल्या जाणार नाहीत. आणि कुठलंही काही रील्स आणि ह्याच्यामध्ये जर कुठलंही गुन्हेगारी उदात्तीकरण करणारा कुठला व्हिडिओ आणि काही कृत्य झालं तर तुम्हाला पूर्णपणे कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल. एवढ्याच आमच्या 4-5 सूचना आहेत, तुम्ही ते फॉलो करावं लागतील. ठीक आहे, समजलं का तुम्हाला? ठीक आहे, चलो ठीक आहे. पीआय लोक डोसियर फॉर्म भरून गेले असतील तर यांना पाठ जाऊन द्या. हॅलो हॅलो हा जो काही आपण एक्सरसाइज केला तर याचा मुख्य उद्देश जो होता तो काय होता? आम्ही ऑलरेडी या जे काही प्रिव्हेंटिव्हच्या आमचे जे काही स्टेप्स आहेत त्या गेल्या 3-4 दिवसापासून चालू आहेत. आणि त्याच्यामध्ये जे काही प्रोसिजर्स होते यांच्याकडे प्रिव्हेंटिव्ह स्टेप, त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स किंवा याचं जे काही प्लॅनिंग आहे ते करण्यासाठी आम्ही या सर्व जे काही रेकॉर्डवरचे आमचे जे काही गुन्हेगार असतील, आरोपी असतील त्यांना आपण पोलीस स्टेशनला किंवा आपल्या युनिटला आपण त्यांना कॉल केलं होतं. त्यांच्याकडनं इतंबित माहिती जो काय आमचा डोजियरचा फॉर्म आहे तो फॉर्म आम्ही पूर्णपणे भरून घेतलेला आहे. आणि त्यांना जे काही गुन्हेगारीचं उदात्तीकरण किंवा काही गुन्हेगारी कृत्य त्यांच्याकडनं घडू नये म्हणून त्यांना प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स होऊन आणि त्या ज्या काही लिगली सूचना आहेत त्या आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. त्यासाठी आम्ही त्यांना बोलवलं होतं. यामध्ये काही नामचीन गुंड जसे आहेत तसे नवीन तरुण की जे गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यांची नुकतीच सुरू झाली असे तुम्ही बोलवले होते, तर याला आळा बसेल असं वाटतं तुम्हाला की हे ज्यांच्याकडे बघून त्यांनी गुन्ह्याला सुरुवात केली होती? आपल्याला याच्यामध्ये आता जे काही प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत त्या तर आपल्याला उचलल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती जी काही कारवाई आहे ती कारवाई केली पाहिजे, ती आम्ही कारवाई करत आहोत. रायझिंग काय प्रकार आहे? किती गुन्हेगारांना आज जवळपास 267 जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही आज कॉल केलं होतं. व्हायरल झाले व्हायरल व्हिडिओ नंतर ही कारवाई आहे असं बोललं जातं. नाही, हा आमचा पूर्वीचाच प्लॅन ठरलेला आहे आणि आमचे जे काही रेग्युलर आमचे प्रिव्हेंटिव्हचे जे काही स्टेप्स आहेत त्याचाच हा पार्ट आहे. सर, तुम्ही यांना सूचना देताना सातत्याने रील्स बनवणं किंवा सोशल मीडियावरती जे काही ते पसरवतात याबद्दल सूचना देताना दिसला, तर याचा परिणाम जो आहे तो तरुणाईवरती मोठ्या प्रमाणात होताना दिसतो या रीलचा किंवा, तर याबाबत तुम्ही काय सांगा? आपण जर मागे पाहिलं असेल तर मागच्या वर्षामध्ये जवळपास या रीलच्या बाबतीतले जवळपास आपण प्रोएक्टिव्हली काम करून आपण 24 गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि जे रील्स यांचे जे फॉलोअर्स आहेत त्याचेच गुन्हेगाराच्या ह्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आढळलेला आहे. त्यामुळे आपल्या ज्या प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत त्याप्रमाणे आपण कारवाई करत आहोत, त्याप्रमाणे आपण सूचना दिलेल्या आहेत. थँक्यू, धन्यवाद. टोळ्यांचे प्रमुख जे आहेत तर पुणे पोलिसांनी ही परेड घेतलेली आहे या गुंडांची. नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी इथे जॉईन केल्यानंतर 267 कुख्यात गुंडांची परेड या ठिकाणी पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे. पुणे शहरातील एकूणच गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी म्हणून पोलिसांनी कडक कारवाई करण्याच्या एक सूचना या निमित्तानं दिलेल्या आहेत. पुणे आयुक्तालयामध्ये रेकॉर्डवरच्या कुख्यात 267 गुंडांची पोलिसांसमोर परेड झालेली आहे. नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पुण्यातल्या गुन्हेगारांवर ही धडक कारवाई आहे. इथून पुढे गुन्हा करायचा नाही, गुन्हेगारांना पोलिसांकडून ही समज आणि तंबी देखील देण्यात आलेली आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणत्याही प्रकरणात गुन्ह्यामध्ये सहभागी व्हायचं नाही असा दमही पोलिसांनी या गुंडांना भरलेला आहे. सूचना शेवटच्या असतील, पुन्हा सूचना दिल्या जाणार नाहीत, कायदेशीर कारवाई करू असं पोलिसांनी या ठिकाणी कुख्यात गुंडांना बजावलेलं आहे. गुन्ह्याचं उदात्तीकरण करणारे व्हॉट्सअप स्टेटस ठेवायचे नाहीत, रील्स बनवायचे नाहीत अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आलेल्या आहेत. तसंच कुख्यात गुंडांवर तुमच्यावर नजर आहे असं पोलिसांनी थेटपणे त्यांना सांगितलेलं आहे. तसंच तुमच्या सगळ्या कारवायांची माहिती पोलिसांकडे आहे असंही पोलिसांनी या गुंडांना सांगितलं. पुणे पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांनी या ठिकाणी रुजू झाल्यानंतर पहिल्यांदा पुणे शहरातील 267 कुख्यात गुंडांची परेड घेतली आहे.